नमस्कार, फूड जल्लोषमध्ये आपले स्वागत आहे. आपण गव्हाच्या जाड रव्याची भरड्याची लापसी करणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: जाड गव्हाचा भरडा, गूळ, दूध, तूप, मनुके, वेलची पावडर, खोबरं, काजू बदामाचा जरा बारीक भरडा आणि बडीशोप. आता भरडा आपण छान तुपात असा लालसर भाजून घेऊया. तो आम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय व चाळणीत निथळून तो तुपात भाजून घ्यायचा. त्या साईडला आपण कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय. हा भरडा भाजून तो परत कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन घ्यायची, म्हणजे लवकर होतो आणि मऊ शिजते. आता हा गव्हाचा भरडा आपण छान लालसर असा तुपात भाजून घ्यायचा. भाजून झाल्यावर कुकरमध्ये एक पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा. आता आपण कुकरमध्ये पाणी छान उकळून घेतलंय. त्याच्यात आपण थोडंसं किंचित मीठ टाकूया चवीपुरता. व तो भाजलेला भरडा आहे तो आपण कुकरमध्ये घालूया. आपलं पाणी छान उकळलेलं आहे. त्याच्यात आपण तो जाड गव्हाचा भरडा टाकून एक शिट्टी करून घेऊया. आपलं पाणी छान उकळलंय, कारण का गरम पाण्यात जर टाकला भरडा तर लवकर तो शिजतो आणि चव बी छान लागते. त्यासाठी आपण त्याला आता टाकून घेऊया आणि एक शिट्टी मारून घेऊया. आता आपण त्याच्यात खोबरे थोडे भाजून घेऊया तुपामध्ये. खोबऱ्याचे असे लांब काप कापायचे. आपल्याला जर घरी असली तर ह्या अशा पद्धतीने आपण केला तर आपली लापशी लवकर तयार होते. तर मनुके बी छान तुपात भाजून घेतले, छान असे फुगले. ते आपण काढून घेऊया. आणि आपली कुकरला लापशी लावलेली ती पण 1-2 शिट्ट्यात छान शिजली आहे. आता कुकर बंद करूया. आपण जे काजू बदामाचे घातले ते आपण त्या पाण्यात थोडेसे उकळून घेऊया. नंतर 1 वाटी गूळ घेतलेला आहे, तो चांगला असा पातळसा जाडसर पाक करूया त्याचा. पाण्यात आपण गूळ घेतलेला आहे तो असा त्याचा घट्ट पाक करून घेऊया. गुळाला आपण अशी गुळाची मळी काढून घेऊया, कारण लापशीला छान चकाकी येते मळी काढल्याने. लापशी गुळाच्या पाकात आपण 1 चमचा तूप घालूया. लापशीला तूप जरा जास्तच लागते. पाक असा जास्त घट्ट नाही होऊ द्यायचा, पातळसा ठेवायचा, कारण आपल्याला त्याच्यात परत ही शिजलेली लापशी त्याच्यात टाकायची. ती शिजली पाहिजे पाकात. कुकरमध्ये आपल्या 2 शिट्ट्यात छान अशी लापशी शिजून झालेली आहे. ती आता आपण या पाकात घालूया. आपली लापशी छान शिजलेली, कारण लापशी अशी कुकरमध्ये शिजवून घेतली तर पटकन होते आणि मऊ शिजते, मोकळी होते ते. आता आपण हे भाजलेले मनुके, खोबरं, वेलची पावडर सगळं आता याच्यात घालून घेऊया. हे छान असं कोरडं झाल्यावर त्याच्यात 1 वाटी दूध घालूया. दुधाने काय होतं, लापशीला चव छान येते. हे गुळाचं पाणी आपण लापशी गुळाच्या पाण्यात शिजवली, ती पूर्ण आटू द्यायची. कोरडी झाली का मग त्याच्यात आपण दूध टाकायचे, कारण काय गुळाच्या पाण्यात जर आपण हे दूध टाकले तर ते गुळामुळे लापशी फाटू शकते. बघा, आता आपली लापशी छान गुळाच्या पाकामध्ये, पातळ पाकामध्ये कोरडी झाली आहे.
कोरडी झाल्यानंतर आपण त्याच्यात 1 वाटी दूध, आपण आता लापशी आपली छान कोरडी झाली, त्याच्यात 1 वाटी दूध आणि थोडा 1 चमचा दुधात तूप घालून ते परत आपण परतवून घेऊया. पहा आपली लापशी आता दूध घालून छान कोरडी होत आली आहे. याची चव एकदम भन्नाट लागली. तुम्ही नक्की करून बघा. बघा आपली लापशी, पौष्टिक लापशी तयार आहे. तुम्ही जी सोप्या पद्धतीने केलेली ही तुम्ही नक्की करून बघा. तुमचा वेळ वाचेल आणि खायला बी स्वाद एकदम सुंदर आहे. तुम्ही तो करून बघा. आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने काहीतरी गोड पाहिजे म्हणून त्यासाठी हा बेत आम्ही केलेला आहे. जय हिंद, वंदे मातरम. अखेर दिल है हिंदुस्तानी. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.